17 मे अगदी 4 दिवसावरती आलेला आहे. म्हणजेच रविवारपासून 17 मेपासून धोंड्याचा महिना चालू होणार आहे. म्हणजेच अधिक महिना, पुरुषोत्तम महिना, मलमास महिना अशी अनेक नावे आहेत या महिन्याला. या महिन्याचं महत्त्व म्हणजे हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आपण सत्यनारायणाची सेवा करत असतो, म्हणजेच भगवान विष्णूंची सेवा करत असतो. तर या महिन्यामध्ये सत्यनारायण कसे करावे, किती करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेणेकरून तुम्हालाही सत्यनारायण करायचे असतील तर पूजा मांडणी कशी करावी, पूजा रोज उचलायची का, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, बऱ्याच महिला आहेत त्या महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतात. म्हणजे वर्षाचे 12 सत्यनारायण करतात. तर सत्यनारायण पूजा का केली जाते? तर बघा, आपली आर्थिक प्रगती व्हावी, आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात सत्यनारायण पूजा केल्याने. त्यामुळे महिला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतात. सत्यनारायण पूजा करणे म्हणजे श्रीहरी विष्णूंची सेवा करणे, आणि श्रीहरी विष्णूंची सेवा केली की आपल्याकडे लक्ष्मीप्राप्ती आपोआप होते. त्यामुळे आपल्याला अधिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे. आपल्याला माहीतच आहे की अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे, आणि श्रीहरी विष्णूंची सेवा केल्याने लक्ष्मीप्राप्ती आपल्याला होणार आहे. म्हणजे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे. त्यामुळे आपल्याला जेवढे जास्तीत जास्त सेवा करता येतील तेवढ्या जास्त सेवा या महिन्यामध्ये करायच्या आहेत. आणि अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण घातल्याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात. तर हे सत्यनारायण कसे करायचे आणि तुम्ही किती करू शकता? तर बघा, सत्यनारायण तुम्ही कितीही करू शकता. 3 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता, 9, 11 असे विषम संख्येमध्ये तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता या अधिक महिन्यामध्ये. या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता. तुम्ही रोज म्हटलं तर रोजही करू शकता, आणि जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर तुम्ही ठरवूनही करू शकता. पण ठरवून जर करायचं असेल तर संकल्पयुक्त म्हटलं जातं. बघा, तुम्हाला जर काही इच्छा असेल तुमची आणि त्यासाठी संकल्प करून जर तुम्हाला करायचे असतील सत्यनारायण, तर त्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करावा लागेल. तर आपल्याला संकल्प करताना देवासमोर बसून संकल्प करायचा आहे. आता कोणाला माहीत नसेल संकल्प कसा करावा तर मी इथं थोडक्यात सांगते. बघा, आपल्याला देवासमोर बसून उजव्या हातामध्ये 2 चमचे पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडी अक्षदा घ्यायची आहे, त्यात हळद कुंकू टाकायचं आहे, फूल असेल तर फूल घ्यायचं आहे, आणि आपलं नाव बोलायचं आहे. ज्याचं आपण प्रत्यक्ष आपलं नाव बोलायचं, आणि नंतर गोत्र बोलायचं की मी माझं नाव असं असं, आणि गोत्र बोलायचं. गोत्र नसेल माहीत तर काश्यप म्हणायचं. आणि मग आपली इच्छा काय आहे, कोणत्या इच्छेसाठी आपण सत्यनारायण पूजा घालणार आहोत आणि किती सत्यनारायण पूजा घालणार आहोत हे पण बोलायचं आहे. आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी एवढे सत्यनारायण पूजा घालणार आहोत, त्यासाठी संकल्प सोडत आहे असं म्हणून आपण ते पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे. आणि संकल्प हा आपल्याला फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे. संकल्प केल्यानंतर आपण सत्यनारायण पूजा करायला सुरुवात करायची आहे. त्या दिवसापासून दुसऱ्या दिवशी आपण सत्यनारायण पूजा करताना संकल्प करायचा नाही, फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो. आता बघा, सत्यनारायण पूजा करताना जर तुम्ही संकल्पयुक्त केली तर तुम्ही ती पूजा मांडणी पहिल्या दिवशी केलेली ती चालू ठेवू शकता. पण जर जास्तच दिवस गॅप असणार आहे, तुम्ही कुठेतरी बाहेर जाणार असाल तर तसं उपयोग होणार नाही. जर संकल्प तुम्ही किती दिवसाचा केला आहे तर तोपर्यंत तुम्ही मांडणी तीच ठेवू शकता आणि रोज पूजा करू शकता. मांडणी तीच ठेवायची म्हणजे रोज आपल्याला पूजा करायची आहे, पोथी वाचन करायचं आहे, नैवेद्य नवीन आपण रोज बनवून दाखवायचा आहे. फक्त आपल्याला जे चौरंग वगैरे आहे ते तसंच एका ठिकाणी ठेवायचं आहे. तुम्ही जर 2-3 दिवस कुठे जाणार असाल किंवा जास्त दिवस जाणार असाल तर तुम्ही पूजा मांडणी उचलू शकता. पण एकच दिवस जाणार आहात तर 1 दिवसासाठी पूजा मांडणी हलवायची गरज नाही. तर इथं मी घरच्या घरी पूजा मांडणी कशी करायची ती दाखवत आहे. आणि तुम्ही जर 11 दिवस सत्यनारायण करणार असाल किंवा 9 दिवस करणार असाल तर तुम्ही एकदा मांडणी करून ठेवू शकता. रोज रोज मांडणी करण्याची काही गरज नाही. आणि आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजा करतो त्यामुळे मांडणी पण एकदम सोपी आहे. बघा, इथं सत्यनारायण महाराजांचा मी फोटो ठेवलेला आहे पाठीमागं. आणि सर्वात प्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, आणि दिव्याला पण हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर मी इथं तांदूळ घेतलेत एका तांब्याच्या खाली ठेवण्यासाठी. इथं तांब्याच्या खाली आपल्याला गहू ठेवायचे आहेत. मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी तांदूळ ठेवले होते, पण गहू ठेवू शकता. आणि ताम्हणामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. आणि आपण जो तांब्या घेणार आहोत तो पितळेचा असू द्या, तांब्याचा असू दे किंवा स्टीलचा असू द्या. जर तुमच्याकडे नसेल तर स्टीलचाही वापरू शकता, असं काही नाही. आणि तांब्यावरती आपल्याला हळदी कुंकाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढून कुंकवाचे 5 बोटे ओढायचे आहेत. खालून वर ओढायचे असतात तांब्यावरती बोटे ओढताना. कुंकवाचे पहिले 5 ओढायचे, नंतर हळदीचे 5 बोटे ओढायचे आहेत.
या प्रकारे तुम्ही तांब्यावरती हळद कुंकाची बोटे ओढून घेऊ शकता आणि आपल्याला तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सुपारी 1 रुपयाचं कॉईन टाकायचं आहे आणि हळद कुंकू फूल असेल तर फूल टाकायचं आहे. इथं मी हळद कुंकू टाकून घेत आहे आणि नंतर आपण ह्या तांब्याला म्हणजे कलशाला आपल्याला आंब्याची पानं लावायची आहेत किंवा विड्याची पानं लावू शकता. आंब्याची जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही पानं लावू शकता. 5 पानं लावायची आहेत. तर इथं मी पानं लावून घेत आहे. त्यानंतर आपल्याला त्यावरती ताम्हण ठेवायचं आहे. ताम्हणामध्ये तांदूळ भरून घ्यायचे असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असते. तर इथं आपण ताम्हण ठेवून घेत आहोत तांब्यावरती आणि आपण गणपतीची स्थापना करत आहोत. आपल्याला ताम्हण ठेवल्यावर ताम्हणावरती पण म्हणजे तांदळावरती हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. आपण इथं विड्याची पानं घेऊ शकता. विड्याची पानं नसतील तर आंब्याची पानं पण घेऊ शकता. आता मी इथं पानावरती थोडे तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करत आहे आणि नंतर मी गणपतीची स्थापना आपल्याला करायची आहे पहिल्यांदा आणि गणपतीची स्थापनेला मी इथं सुपारी घेतलेली आहे. सुपारीला अभिषेक करायचा आहे. अभिषेक ओम गण गणपती महा असं म्हणत तुम्ही करू शकता. अभिषेक करून आपल्याला सुपारी जागेवर ठेवायची आहे आणि सुपारीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. आता मी इथं गणपतीच्या शेजारी कुलदेवतेची स्थापना करत आहे. तिथं पण आपण पानावरती थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि तिथं पण आपण कुलदेवतेची म्हणून सुपारी घेऊ शकता आणि सुपारीची स्थापना करू शकता आणि मग सुपारीला पण आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला वरुण देवतेची स्थापना करायची आहे. वरुण देवतेची पण आपण इथं सुपारी घेऊ शकता. सुपारीला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून आपल्याला ती पण जागेवर ठेवायची आहे. वरुण देवतेला पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि धूप वगैरे ओवाळून घ्यायचं आहे. मग नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर इथं मी धूप वगैरे ओवाळून घेत आहे आणि नंतर नैवेद्य दाखवत आहे. तर गणपतीला आपल्याला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. नेहमीच आपण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि कुलदेवता आणि वरुण देवतेला आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. आता मी सकाळीच अभिषेक केल्यामुळे आता इथं अभिषेक करत नाही आहे. तर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. हळद कुंकू गंध पुष्प अर्पण करायचं आहे. मग धूप वगैरे ओवाळून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला सत्यनारायण महाराजांचा फोटो आहे त्या फोटोला पण आपल्याला गंध अर्पण करायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप ओवाळून घ्यायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. तर इथं माझ्याकडे जरा फुलं जास्त असल्यामुळे मी फुलं अर्पण करत आहे. तुमच्याकडे 1-2 जेवढे असतील तेवढे, रोज आता जास्त भेटणं शक्य नाही आहे. 1 भेटलं तरी खूप झालं. जेवढे भेटतील तेवढे भेटतील. शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो. साहित्य किती घेतलं, कोणतं घेतलं हे महत्त्वाचं नाही आहे. मनातून आपलं भक्तिभाव महत्त्वाचा आहे. इथं मी सत्यनारायण महाराजांच्या फोटोला गंध अर्पण करत आहे आणि फूल अर्पण करत आहे. यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि सत्यनारायण महाराजांना आणि बाळकृष्णांना शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. आता रोज तुम्ही थोडासा तरी नैवेद्यासाठी शिरा बनवू शकता. अगदी 1 वाटी बनवला तरी चालेल. पण जर तुम्हाला तोही वेळ नसेल, खूप घाई असेल, तर तुम्ही त्यावेळेस खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता. कारण कसं होतं, रोज रोज सत्यनारायण करायचं म्हटलं तर रोज रोज तेवढं गोड खात पण नाही आहे कोणी आणि रोज शिरा कोण खाणार. त्यामुळे तुम्ही त्यावेळेस खडीसाखरेचा नैवेद्य पण दाखवू शकता. तर इथं मी गणपतीला गूळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवत आहे आणि नंतर कुलदेवता आणि वरुण देवतेला साखरेचा नैवेद्य दाखवत आहे. त्यानंतर मी बाळकृष्ण आणि सत्यनारायण महाराजांना पण नैवेद्य दाखवून घेत आहे. या ठिकाणी मी आज शिरा नाही बनवलेला, तर मी इथं साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. पण जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रोज 1 छोटी वाटी शिरा बनवू शकता. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर त्यावेळेस तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता. शेवटी रोज बनवलेला नैवेद्य तो आहे, तो देवाला दाखवल्यानंतर तो आपल्याला खायचा असतो आणि रोज रोज तेवढं गोड कोणी खाणार असेल तर बनवा. नैवेद्य वाया घालवायचा नसतो आपल्याला, इथं तिथं टाकून चालणार नाही. त्यामुळे जर तुम्ही शिरा नैवेद्य बनवला तर तो उगीच थोडासाच बनवा, जो की तो संपून जाईल. शेवटी देवाला भाव महत्त्वाचा आहे, भक्ती महत्त्वाची आहे. मांडणीमध्ये आपल्याला सत्यनारायण कथेची पोथी पण ठेवायची आहे. पोथीला पण आपल्याला फूल अर्पण करायचं आहे, धूप वगैरे ओवाळून घ्यायचं आहे. इथं मी सर्वच देवतांना धूप ओवाळून घेत आहे
आणि आपल्याला यानंतर आरती करायची असते. मग आपण गणपतीची आरती सुरुवातीला करायची आहे, नंतर आपल्याला सत्यनारायण महाराजांची आरती करायची आहे. या पोथीमध्ये शेवटच्या पानावर सत्यनारायण महाराज आरती आहे, त्यामुळे आपण या पोथीमध्ये वाचून आरती करू शकता. आरती झाल्यानंतर आपल्याला पोथी वाचण्यास सुरुवात करायची असते. तर यानंतर आपल्याला अध्याय पठण करायला घ्यायचे आहे. तर इथं पहा, अध्याय पहिला आहे. अध्याय पहिल्यापासून आपल्याला पठण करायचं आहे. ते 5 अध्याय आपल्याला पठण करायचे असतात. 5 अध्याय आहेत पोथीमध्ये आणि 5 अध्याय पठण करायला आपल्याला 1 तास वेळ लागू शकतो. आता एकदम नवीन कोणी पहिल्यांदा करत असेल त्यांना थोडा वेळ जास्त लागेल, 10 मिनटं वगैरे. पण जे नेहमी करत आहेत त्यांना पाऊण तासामध्ये 5 अध्याय पठण होतात. तर इथं पहा, अध्याय 5वा. पहिल्यापासून 5व्या अध्यायापर्यंत आपल्याला पोथी पठण करायची आहे आणि अध्याय छोटे छोटे आहेत, त्यामुळे पाऊण तासामध्ये पठण होतात. आता नवीन असेल त्याला थोडा वेळ जास्त लागतो. तर अशा प्रकारे आपल्याला सत्यनारायण पूजेची मांडणी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला रोज कथा वाचन करायचे आहे. आता अशी पूजा मांडणी केल्यानंतर तुम्ही रोज पूजा हलवायची गरज नाही. तुम्ही जर जास्त सत्यनारायण करणार असाल तर तुम्ही एका साईडलाच पूजा मांडणी करा, जी रोज हलवायची गरज नाही आहे. आपल्याला पूर्ण पूजा उचलायची गरज नाही आहे. पण आपल्याला रोज नवीन फुलं अर्पण करायचे आहेत. जे जुने फुलं आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. रोज अभिषेक करायचा आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे, नवीन फूल अर्पण करायचं आहे आणि रोज नवीन नैवेद्य दाखवायचा आहे. रोज आपल्याला आरती पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सत्यनारायण कथेचे पठण करायचं आहे. फक्त आपल्याला चौरंग वगैरे आहे, जे कलश आहे ते हलवायचं नाही आहे आणि आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला पण रोजच्या रोज अभिषेक करायचा आहे. जरी तुम्ही 5 करा, 7 करा, 11 सत्यनारायण करा, पण रोजच्या रोज आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला पण अभिषेक करायचा आहे, रोजच्या रोज पूजा करायची आहे. रोज आपल्याला नैवेद्य पण दाखवायचं आहे आणि जे फुलं सुकलेले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. पण जर तुम्ही असेच सत्यनारायण करत असाल बिना संकल्पाचे आणि मध्ये तर तुमच्यात 8 दिवस गॅप पडणार असाल, तुम्ही गावाला जाणार असाल, नंतर आल्यानंतर सत्यनारायण परत करणार असाल, तर अशा वेळेस तुम्ही मांडणी उचलू शकता. त्यावेळेस 8 दिवस मांडणी ठेवायची गरज नाही. तर या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची कृपा होण्यासाठी तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही सत्यनारायण करू शकता. चला, तर मग व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुम्ही कमेंट केलं तर मलाही समजेल की मी अजून व्हिडिओमध्ये काय सुधारणा करू शकते ते. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.